नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत सह्याद्रीतील एका अनोख्या आणि रोमांचक दुर्ग भ्रमंतीसाठी. कोथळी किल्ला, ज्याला पेठ किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. कर्जत आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या सीमेवर उभा असलेला हा सुळक्यासारखा किल्ला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे प्रत्येक भटक्याचं लक्ष वेधून घेतो. सह्याद्रीमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या आकाराचे वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बघितले असतील, पण आज आपण ज्या किल्ल्यावर जाणार आहोत त्याचं वैशिष्ट्यच काहीसं वेगळं आहे. या किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी बाहेरून चढाई करावी लागत नाही, तर किल्ल्याच्या पोटातून कोरलेल्या दगडी पायऱ्यांच्या मार्गाने वर जावं लागतं. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. या अरुंद आणि कातळात कोरलेल्या पायऱ्यांमधून वर जाताना क्षणभर असा भास होतो की आपण एखाद्या प्राचीन दगडी वास्तूमधून किंवा जुन्या माडीच्या घरातून वर चढत आहोत. आकाराने जरी हा किल्ला छोटा असला तरी इतिहासात मात्र याचा वापर टेहळणीसाठी म्हणजेच वॉच टॉवर म्हणून केला जात होता. माथ्यावर पोचल्यावर दिसणारा प्रवेशद्वार, आजही दिमाखात उभ्या असलेल्या 2 तोफा, किल्ल्याभोवती विखुरलेल्या पाण्याच्या टाक्या आणि भल्या मोठ्या नैसर्गिक गुहा, यावरून या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात येतं. या किल्ल्यावर नाईट कॅम्पिंग करण्यासाठी 3 उत्तम पर्याय आहेत. पहिला म्हणजे पायथ्याशी असलेलं सुंदर पेटवाडी गाव, दुसरा म्हणजे तोफांच्या शेजारी असलेल्या विशाल गुहा, मात्र त्या ठिकाणी मला वटवाघळांची संख्या जास्त जाणवली. आणि तिसरा सर्वात रोमांचक आणि थरारक पर्याय म्हणजे थेट किल्ल्याचा माथा. आम्ही अर्थातच तिसरा पर्याय निवडला आणि माथ्यावरच आमचा कॅम्प उभारला. त्या निर्णयाचं खरं फळ आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी मिळालं. सूर्योदयाच्या वेळी अक्षरशः ढग किल्ल्याच्या माथ्याला स्पर्श करत वाहत होते. तो नजारा शब्दात सांगणं अशक्य आहे. त्या क्षणी मनात एकच विचार आला, स्वर्ग जर कुठे असेल तर तो या सह्याद्रीच्या कुशीतच. मध्यम श्रेणीचा ट्रेक, कातळात कोरलेल्या अनोख्या पायऱ्या, माथ्यावरून दिसणारं अप्रतिम विहंगम दृश्य आणि मुंबई पुण्यापासून जवळच अंतर असल्यामुळे कोथळी किल्ला सध्या ट्रेकर्समध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे विकेंडला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि म्हणूनच हा किल्ला शांतपणे अनुभवण्यासाठी, प्रत्येक कोपरा मनसोक्त एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही नाईट कॅम्पिंगचा निर्णय घेतला. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपल्या आजच्या या सुंदर आणि अविस्मरणीय दुर्ग भ्रमंतीला. तर हॅलो मित्रांनो, नमस्कार. किरण उगले ब्लॉग चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जो ट्रेक करणार आहोत ना, कोथळी फोर्ट म्हणून आहे, आपल्याला कर्जतमध्ये बघायला मिळतो. आणि आपण जवळजवळ आता मित्रांनो आम्ही किल्ल्याच्या डायरेक्ट पायथ्याशी आलोय. इथे खाली गाव आहे, आंबीवली म्हणून गाव आहे मित्रांनो. तिथून आम्ही डायरेक्ट बाईक आता वरती नेतोय. जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी नेतोय आणि तिथेच वरती किल्ला सर करून आपण तिथे नाईट कॅम्पिंग वगैरे करूया. तुम्हाला ही जर गाडी डायरेक्ट बेस म्हणजे किल्ल्याचा जो पायथा आहे तिथे खाली न्यायची असेल तर तुम्हाला ऑफ रोडिंग दाखवतो, रस्ता कसा वगैरे. आपली जी हिरो एक्सप्रेस आहे मित्रांनो, खास ऑफ रोडिंगसाठी बनली.
तर मित्रांनो ऑफ रोडिंग करीत जो कोथळी फोर्ट आहे त्याच्या पायथ्याशी जे पेट गाव आहे तिथपर्यंत आपण आलोय. आता आपण आता टेंट बघू जिथं वारा कमी आहे तिथे लावण्याचा प्रयत्न करू. भलेही आपण पठारावरती सुद्धा लावू शकतो. बघू आता जिथे आपल्याला वाऱ्याची क्षमता कमी दिसेल तिथे आपण टेंट लावू. पेट गाव आहे मित्रांनो, तिथे ड्रोन शूट केला. इतकं छान लोकेशन आहे मित्रांनो हे कोथळी फोर्टचं. आणि अजून तर वरती जायचंय. वरचं लोकेशन मी तुम्हाला ड्रोनने कॅमेऱ्याने दाखवतोच. आणि मीडियम वाटतो, छोटा किल्ला आहे, टेहळणी किल्ला म्हणू शकतो आपण, वॉच टॉवर एक प्रकारचा. चला वरून आपण बघूया याचं लोकेशन आणि आजूबाजूचं वातावरण. गाडी डायरेक्ट वरती आणली आहे, खूप स्ट्रगल आहे परंतु आली वरती. इथंच जी पेटवाडी मित्रांनो तिथेच आम्ही गाडी आता पार्किंग केली आणि तिथूनच आता वरती हा ट्रेक सुरू करतोय. ट्रेक काही इतका अवघड नाही पण ओझं खूप आहे, कारण आपल्याला नाईट कॅम्पिंग करायची, त्यामुळे सर्वच आपण ओझं घेतलंय. त्या ओझ्यामुळे थोडं जड जात आहे, कारण जागीच चढाई दिसते मला इथून तरी. तुम्हाला मी तशी चढाई दाखवतोच. तर चला आपण आता हळूहळू वरती जाऊया. आणि जवळजवळ आता 6:30 वाजले मित्रांनो, तर पटपट आपण वरती जाऊया. तर मित्रांनो आपण जी गाडी ना ही या मंदिरापाशी लावली. आपण बरोबर वरती आले, मी झूम करून तुम्हाला दाखवतो. इथे गाडी लावली आणि इथे एक खूप छान मी तुम्हाला मंदिर दाखवतो मित्रांनो. इथून वरती दिसतंय बघा हे मंदिर. मी तुम्हाला हे मंदिर आणि ते गाव प्लस हे जे आपल्याला छोटे छोटे एकदम धबधबे आणि पवनचक्क्या दिसत आहे ते मी आता ड्रोन शूटने दाखवतो तुम्हाला. टेंट कुठे लावायचं ती पंचायत, इतकं वार आहे. मध्ये गुहा वगैरे आहे, तिथं आपण टेंट लावू शकतो. तुम्ही पाठीमागे जो कोथळी फोर्टचा मेन जिथून ज्या पोटातून त्याच्या पायऱ्या आहे मित्रांनो, हा किल्ला ज्यासाठी फेमस आहे तेच आपल्याला आता बघायचंय. परंतु नेमकं इथे आता अंधार पडलाय जवळजवळ, तुम्हाला मी अंधारात जास्त क्लिअर दाखवू शकत नाही. तर मी काय करतो, टेंट लावायला बघतो. इथे खाली जर टेंट लावता आला तर ठीक, नाही तर आपण वरती टेंट लावूया डायरेक्ट पठारावरती आणि पूर्ण सकाळचा जो सनराईज आहे तो कॅप्चर करूया. खाली उतरतानाही मी तुम्हाला त्या पायऱ्या दाखवू शकतो. तर आपण पहिले टेंट लावूया आता. खूप छान वातावरण आहे, छान अशी हवा आली मित्रांनो. इथे खूप मस्त इथे वातावरण आहे, ढग वगैरे वरतून वाहत आहे. हे बघा वरती आल्यावर हवा लागल्यावर मन अगदी प्रसन्न वाटतंय. असं पंकजचं म्हणणं आहे, मन प्रसन्न वाटतंय त्याला. तो जास्त ट्रेक करत नाही त्यामुळे त्याचं मन अगदी प्रसन्न झालंय वरती आल्यानंतर. चला काय हरकत नाही, आपण आता वरती जाऊया डायरेक्ट टॉप वरती आणि तिथेच टेंट वगैरे लावूया. मित्रांनो इथे इतके वटवाघळ आहे, हे बघा. ओके, तर मित्रांनो संध्याकाळचे 8 वाजले आणि आम्ही आता जो कोथळी फोर्ट आहे त्याच्यावरती आता इथे टेंट लावतोय आणि डायरेक्ट वरती मित्रांनो सगळ्यात टॉपला आहे. वारं खाली खूप जास्त लागलं आणि वरती आम्हाला इथं वारच नाही आता. तर आम्ही ठरवलं की आपण वरतीच मस्तपैकी आता टेंट लावूया. इथे स्वयंपाक वगैरे करूया, भात वगैरे, दाल मखनी करावं लागेल. तर अशा प्रकारे मित्रांनो टेंटचं सेटअप इथे लागतंय.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही टेंट पॅक केलाय. खाली जास्त वारं आहे मित्रांनो, वरती वारं थोडं कमी आहे. खूप वारं आहे मित्रांनो, जिथे तोफा वगैरे आहे ना आणि त्याच्यावरती तिथे इतकं वारं आहे बस कधी. वरती हे बघा वारं कमी. आणि आपला टोटल टेंट सेटअप तुम्ही बघू शकता एकदम क्लिअरली लावलाय. हे बघा मध्ये अशा प्रकारे आपण इथं मॅट वगैरे आणि इथे आपण आता भात शिजू, मध्ये शिजू, बाहेर वारं आहे. दूध वगैरे पण आहे पिण्यासाठी. आणि हे तर ही जी दाल मखनी मित्रांनो ती रेडी टू ईट आहे, ऑनलाईन मागवली होती. आणि इथे आपण आता राईस वगैरे बनवूया लागलं तर. पंकज आता तांदूळ साफ करतोय आणि इकडे पाणी उकळत टाकलंय. आपण थोडं स्मूथच पाणी उकळवतोय मित्रांनो, हवा जास्त आहे. तर मित्रांनो आता भात टाकतोय आम्ही. मस्त गरम गरम राईस बनतोय आपला इथे. तर मित्रांनो आपण आता दाल मखनी बनवतोय. हे बघा अशा पद्धतीने दाल मखनी. तर 1 कप पाणी, वॉटर, जो 2 नंबरचा पाऊच आहे तो ओततोय. तर मित्रांनो याचा जो स्मेल येतोय ना तो 1 नंबर येतोय आता सध्या. आता स्मेल तर चांगला आहे परंतु खाताना बघूया आपण आता कसं येतं. पण हे बघा तुम्ही एकदम मस्त. हे बघा हे अशा प्रकारच्या याच्यात दाल मखनी आपल्याला दिसते. बघू अजून परत आणि टेस्ट वगैरे पण सांगतो भाताबरोबर कशी लागते ती. तर लास्ट पाऊच मित्रांनो आपण टाकतोय टेस्टिंगसाठी. स्पायसी काहीतरी तो मसाला आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली दाल मखनी बनली मित्रांनो. स्मेलमुळं लक्षात येते मित्रांनो की क्वालिटी नंबर 1 वाटते. अमेझॉनचे जे रिव्ह्यू होते त्याच्यावरून लक्षात आलंय की हो म्हणजे दाल मखनी कडक बनली. प्लेटा खूप मोठ्याने आणल्या मित्रांनो इमर्जन्सी. आम्ही ते विसरूनच आलोय, त्यासाठी इमर्जन्सी रस्त्यातून पोह्याच्या प्लेट घेतलाय. काय हरकत नाही. आणि स्मेल मात्र आत्ताही अजूनही चांगला येतोय, मजा तर येईल असं वाटतंय खायला. तर मित्रांनो मी टेस्ट घेतोय आणि आपला राईस. आणि जी टेस्ट आहे मित्रांनो ती डायरेक्ट हॉटेल टाईप जे मसाले तसा नाहीये. चांगलं आहे. टेस्ट इतकी वाईट नाही मित्रांनो, 1 नंबर लागतोय. परंतु जे आपण उसळ वगैरे खातो एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा मिसळ पाव वगैरे खातो त्या टाईप नाहीये. इतकी भारी पण नाही आणि खूप नाव ठेवण्या पण नाही. इट्स ओके. आपलं जेवण एकदम पोटभर होऊ शकतं. इतका राईस आहे मित्रांनो. मला वाटतं 300 ग्रॅमचा पाऊच आहे आणि अवघे 99 रुपयाला पडला मित्रांनो तो. आणि अशा प्रकारे आपण आता जेवण झाल्यानंतर टेंटमध्ये ह्या दुधाची मजा घेतोय. 10 सव्वा 10 झाले मित्रांनो. थोड्या वेळात झोपायची वेळ झाली. तर मित्रांनो आमची मॉर्निंग झाली आणि सकाळचा जो हे बघा अशा प्रकारची आमची सकाळ उगवलेली आहे. सूर्यदेवता अजून नाहीये परंतु ढगांचं खूप छान वातावरण आहे. आपण थोड्याच वेळ तिथे ड्रोन शूट घेऊया. चला आपण त्या मित्रांशी थोडा गप्पा मारूया. मी तुमच्याच गप्पा मारला. मित्रांनो, कर्जतच्या खोऱ्यात सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला कोथळी गड उर्फ पेठ किल्ला हा इतर किल्ल्यांसारखा राजांचा निवास नव्हता, तर स्वराज्याचा एक महत्वाचा रणनीतिक वाचटावर आणि दारुगोळा साठवण्याचे मुख्य ठिकाण होता. दुरून पाहिल्यावर या किल्ल्याचा अनोखा आकार लगेच लक्ष वेधून घेतो. हा किल्ला आकाशाकडे रोखलेल्या अंगठ्यासारखा दिसतो. या किल्ल्याची निर्मिती नेमकी कधी झाली याचा ठोस पुरावा नसला तरी पायथ्याशी असलेला भैरोबा गुहेतील कोरीव काम पाहता त्याचा इतिहास 13व्या शतकापर्यंत पोहोचतो. मुख्य डोंगरांपासून वेगळा असल्यामुळे इथून माथेरान ते सिद्धगड परिसरावर सहज नजर ठेवता येत असे. 1684 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव मिफ्ता उल फतह
रस्ते म्हणजेच विजयाची गुरुकिल्ली असे ठेवले. पण मराठ्यांनी पुन्हा किल्ला मिळवण्यासाठी प्राणपणाने लढा दिला. या संघर्षात नारोजी त्र्यंबक यांना वीरमरण आले आणि अनेक मावळ्यांच्या बलिदानाने हा गड पावन झाला. पुढे 1817 मध्ये बापूरावांनी हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. मात्र अवघ्या महिनाभरात ब्रिटिशांनी तो जिंकला. या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अखंड कातळात कोरलेला आतला खोल फिरता जिना. बाहेरून चढाईचा मार्ग नसल्याने सैनिक शत्रूंच्या नजरेत न येता सुरक्षितपणे माथ्यावर पोहोचता येत असे. आजही ही स्थापत्य पाहून अनेक जण थक्क होतात. आज मात्र युद्धाच्या आठवणी मागे पडल्या असल्या तरी हिरवाईने नटलेला कोथळीगड आज महाराष्ट्रातील ट्रेकरसाठी एक अविस्मरणीय आणि पावसाळ्यात तर स्वर्गासारखा भासणारा किल्ला बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. नमः पार्वती पते. हर हर महादेव. इतके काही ढग तुम्ही ड्रोन शूट मध्ये बघितलेच असतील. आपण जाताना आता त्या पूर्ण पायऱ्या एक्सप्लोर करू. खाली ज्या दोन तोफा आहे आपण तिथे परत काही सिनेमॅटिक शॉट्स घेण्याचे प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण आता हा ब्लॉग संपूया. आपण थोडा उलटा एक्सप्लोर करतोय कारण काल आपण रात्र झाल्यामुळे आपल्याला काहीच दाखवता आलं नाही पायऱ्या वगैरे. ते वेळ होत होता टेंट लावायला. आम्ही टॉपला टेंट लावला होता. तर चला आपण आता मी तुम्हाला तो दरवाजा प्लस पायऱ्या वगैरे दाखवतोच. तर अशा प्रकारे खूप छान कॅम्पिंग झाली मित्रांनो आपली कोथळी फोर्टवरती. मी तुम्हाला तो दरवाजा प्लस पायऱ्या आपण आता बघूया. तर मित्रांनो इथे दरवाजा लागलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो बघू शकता जुना दरवाजा वाटतोय हा बहुतेक. लाईक नवीन बनवलं त्याला कोटिंग कलर वगैरे दिलेलं वाटतं. बाकी सर्व जुन्या पण दरवाजा जबरदस्त आहे. कोथळी फोर्टचा मेन सगळ्यात टॉपवरचा एंट्री गेट मित्रांनो. ह्या कोथळी फोर्टच्या मित्रांनो डायरेक्ट मधल्या कड्यातून म्हणजे पोटातून पायऱ्या दिसते आपल्याला. हे बघा इथं पाणी वाहत आहे सक्कू वर्ष. मित्रांनो ज्यावेळेस आपण इथून वरतून येतो ना किंवा वरती जातो सुरुवातीलाच जिथे आपण किल्ल्यावर जाणार आहे तिथे इथेच तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ अशी पाण्याची टाकी आणि हे पिण्याजोगं आहे पाणी. मित्र काल आम्ही लेट आल्यामुळे आम्हाला ही दिसली नाही किंवा जसं लक्ष दिलं नाही आम्ही. परंतु पाणी आम्ही आणलेलं होतं तसं. परंतु इथे तुम्ही स्वच्छ पिण्याचं पाणी बघू शकता. इथे आपल्याला भैरवनाथाचं मंदिर लागते. मित्रांनो बघा हे मोठं झाड दिसतंय. हे मावशीची पाण्याची बॉटल भरून आणली ती तिथूनच त्या पाण्यातून आणली आणि इथेच वरती हे इथे पाण्याची टाकी ती थोडक्यात तिकून दिसते ती आणि तिथूनच वरती जायचं इकडे पठारावर पुढे गोवा वगैरे तो हा रस्ता आहे लक्षात असं. पण आता पूर्ण हा जो सुळका आहे त्याला चक्कर मारतोय. बघूया आपल्याला या सुळक्याला चक्कर मारताना काय काय बघायला मिळतंय. हे बघा वरती सुळका. तर थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला भली मोठी अशी पाण्याची टाकी लागते मित्र. भरलेली पण आहे ती. किती खोली अंदाज नाहीये परंतु पाण्याची टाकी आपल्याला इथे लगेच लागली. हे बघा पहिलीच पाण्याची टाकी. त्यानंतर थोडं पुढं या किल्ल्यावर बहुतेक म्हणजे या कातळाला कोरीव गुहा जास्त लागतंय. पाण्याची टाक्या म्हणता येईल गुहा म्हणता येईल. भल्ली मोठ्या आकाराची ही तर बघा भल्ल्या मोठ्या आकाराची. चला आपण परत पुढे बघूया
पूर्ण सुळक्याला चक्कर मारताना काही रिस्क वगैरे आहे का तो पण बघूया आपण. इथे थोड्या नॉर्मली पायऱ्या लागल्या आणि इथे आपल्याला परत एक पाण्याची टाकीची पाणी चमकते. ह्या कातळकोर कामाला आहे ना भरपूर इथे पाण्याच्या टाक्या गुहा हे बघा इथून तिथून आपल्याला बघायला मिळतं बघा. इथे एक भली मोठी लागली परंतु तिथे बुजलंय आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट झाड आहे कशाचं उंबराचं झाड आहे मित्रांनो. म्हणजे किल्ल्यावर पाण्याचं स्रोत किती मोठा आहे. पूर्ण या कातळकड्यावरून पाजरत आपल्याला इथे भल्ली मोठी पाण्याची टाकी दिसते. याच्यात पडतं इथे पाणी आणि डायरेक्ट उभ्या कातळकड्याला मित्रांनो इथे बघा एक गुहा बघायला मिळते. या कातळकड्याला हे बघा भल्ली मोठी गुहा आहे. मित्रांनो चक्कर मारताना एकदम जपून मारा. हे बघा इथे जे आहे ना त्या कड्यानंतर इथे डायरेक्ट जर पाय सटकला मित्रांनो तर ऑन दी स्पॉट डायरेक्ट दरीत. म्हणजे विशेष सांगला पावसाची शक्यतो तुम्ही चक्कर मारणं टाळाच. हे बघा कड्याच्या खाली डायरेक्ट खता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर केलाय. कोथळी फोर्ट मित्रांनो आवर्जून या आकर्षक किल्ला एकदम आकर्षक. जो वरून फोर्टचा जो टॉप आहे तिथून जो दिसणारा नजारा नाही मित्रांनो तो विहंगम नजारा नाही खतरनाक आहे. त्यात आम्ही आल्यानंतर पूर्ण ग्रीनरी आता पाऊस पडल्यामुळे अजून आकर्षक झालाय. किल्ला म्हटला तर आपण इकडे पदरीगड म्हणून आहे त्यानंतर एक सिद्धगड म्हणून पण आपल्याला इथून दिसतो. अशा प्रकारे हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून आपण आता खाली चाललो मित्रांनो. परत ऑफ रोडिंग करीत आपल्याला खाली जे अंबिवली गाव आहे तिथे जायचं. अंबिवली गाव इथे पायथ्याचं आणि इथे जी वाडी ती पेटवाडी लक्षात असू द्या. आणि तुम्ही जर बाईकने आले तर सोपं पडेल. ऑफ रोडिंग करीत तुम्ही डायरेक्ट वरती येऊ शकता. 3 ते 3.5 किलोमीटरचा तुमचा प्रवास वाचून जाईल मित्रांनो. आणि डायरेक्ट करायचं असलं डायरेक्ट करू शकता परंतु खूप मोठं चालत यायचं हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर मग हा ट्रेक सुरू होतो. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोर केलाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की कमेंट करा मित्रांनो. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर पण करा ज्यांच्यासोबत तुम्हाला यायचं मित्रांनो. काय हरकत नाही मित्रांनो. चला भेटू परत आपण अशाच भन्नाट एखाद्या किल्ल्यावरती. बाय बाय.